तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अक्षय पुन्हा एकदा येत आहे यूट्यूब चॅनलवरती. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच असेल, बाळूमामांची गाथा. व्हिडिओचा विषय असा की मेंढक्याचं जीवन कशा पद्धतीने असतं, त्या बाळूमामाचा मेंढका कशा पद्धतीने त्याचं जीवन जगतो. तर विषय सांगायला गेलं तर आज सकाळपासून पाऊस खूप मोठा आहे. पावसाचं वातावरण जाम झालेलं आहे. तर सगळीकडे बघू शकता तुम्ही पाऊस कशा पद्धतीने पडलेला आहे, हिरवळ कशी आहे. आज आम्ही कटण्याला मेंढरं काढलेले आहेत. तर मेंढरं चरायला लागलेले आहेत, पालवी फुटलेले आहे. अशा पद्धतीने मेंढरं चारली जातात. बाळूमामाची सेवा कशा पद्धतीने केली जाते लोक विचारतात. तर सेवा करणं असं काही अवघड नाही आणि सोपं पण नाही. पावसात बघा आम्ही काय झाले आमची अवस्था, पण देवावरती आम्ही सगळं सोडतोय. काही घाबरायची तर गरज नाही. आम्ही राहतो कुठं, आम्ही काय करतो हे तुम्हाला सगळं दाखवलं जाणार. परंतु तुम्ही तशा पद्धतीने प्रतिसाद पण आम्हाला दिला पाहिजे. यूट्यूबवरती मी चॅनल काढलंय, तर तुम्ही ते व्हिडिओ बघितले पाहिजे. भले लाईक करू नका, पण व्हिडिओ तरी बघा की मेंढक्याचं जीवन काय आहे, मेंढका कशा पद्धतीने जगतो हे तरी तुम्हाला समजलं पाहिजे. आज कितीतरी आम्ही रानातून मेंढरं चारायला जातो, तर शेतकऱ्याची कागाई वगैरे येते, भांडणं होतात, काही होतं. मगजमाऱ्या खूप पाठीमागं आहेत. आम्ही त्या मगजमाऱ्या झेपून येतो, मार खातो, सगळं करतो. पण त्याचा विषय एवढाच राहिला की ही मेंढरं ही देवाची मेंढरं आहेत. ही कुणाच्या बापाची नाही, ही जगाच्या बापाची मेंढरं आहे. यांना जगवणं आपल्या हातात बाळूमामा. तर आजचा दिवस माझा असेल 7वा किंवा 8वा दिवस असेल मेंढरात. 7 ते 8 दिवस झालं पाऊस काही उघडलेला नाही. पाऊस खूप पडत आहे आणि पावसाचं हे जीवन म्हणजे म्हणजे आपण जर समजा कुठेतरी फिरायला जातो, हे करतो, हे असं जीवनच कुठे नाहीये. पाऊस पडू दे अगर काही पडू दे. आता इकडे सगळं पूर्ण डोंगर भाग आहे आणि असं वाटतं की पाऊस पडू दे तरी पण आता आपण फिरायला जातो, डोंगर भागातून आपण फिरायला जातो. खूप शहरातून लोक येतात पर्यटन स्थळ बघण्यासाठी. पण पर्यटन स्थळ हे आहे, पर्यटन स्थळ काय आहे आणि काय कशा पद्धतीने मेंढरं जगवली जातात हे फक्त फक्त आणि फक्त मेंढका सांगू शकतो. आणि बाळूमामाच्या मेंढरात सेवा करणं हे फक्त कुणा ऐऱ्या गैऱ्याचं कामच नाही. हे फक्त ज्याचा बाळूमामा ज्याला सांगेल तोच करू शकतो. त्यामुळे सांगतो, एका मेंढक्याच तुम्हाला जीवनशैली सांगतो. इकडे बघे, या इकडे लड्डू मुत्ते स्वामी, जो आपला मेंढरातला आपला मेंढका आहे. तर हा मेंढरात सेवा गेली 1 महिना झाला असेल, 1 महिन्याच्या वरतीच झालं सेवा करतोय. तर त्याला मी विचारतो की तुला मेंढरात येऊन कसं वाटतंय. भारी वाटते आपल्याला. मग त्या पद्धतीने आणि सेवा पण तशी केलेली आहे हा, आणि सेवा चांगली केलेली आहे त्यांनी. परत आता तू जाणार कधी आहेस इथून? आता 28 तारखेला. 28 तारखेला ह्या म्हणजे 4 दिवसांनी आता तो त्याची सेवा पूर्ण होणार आहे. सेवा त्याची पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्या घरी जाणार आहे. आता तो त्याचं वय आहे 15 ते 17 16 वयाचा आहे तो. तरी पण तो इथे सेवेला आलेला आहे. घरदार सोडून स्वतःचा आलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने. आणि हा पाठीवरती होता, म्हणजे हा गेली 15 दिवस झालं पाठीवरती होता. म्हणजे पाठीवरती असतं म्हणजे काय की आम्ही मेंढकं असतोय ते सकाळी लवकर मेंढरं घेऊन चारायला घेऊन येतो. आणखीन आम्हाला जेवण घेऊन येणं ह्याच्यासाठी 2-3 पोरं ठेवलेली असतात. मग याच्यामध्ये तो होता. म्हणजे मेंढक्यांना जेवण चारणं ह्याच्या एवढं मोठं पुण्य कुठलं नाही. हा पुण्य हे करत होता आणि याला देव साथ कायम देणार. याचा पेढ्याचा धंदा आहे, पेढं विकतो ह्यो. ह्या वयात पेढं विकतो तो. पंढरपूरला आता एकादशीला, आषाढी एकादशीला असणार ना, एकादशीला तो पंढरपुरात जातो, पेढं विकतो. आणि जो पण व्हिडिओ बघल माझा त्यांनी पंढरपुरात गेल्यानंतर त्याच्याकडून पेढं वगैरे खरेदी करणे हे तुमचं कर्तव्य म्हणून समजा आणि पेढं खरेदी करा. या मेंढक्याचं आशीर्वाद घ्या. मेंढका येणार आहे तिकडं